समोर आले आहे। आबाळ फाटलं, वीज पडवून उद्ध्वस्त। आज रात्रीत वादळी ढग येणार, रात्री झोपू नका, हवामान खात्याचा गंभीर इशारा। या 20 जिल्ह्यांना आज या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। येत्या 3 ते 4 तासात महाराष्ट्राला वादळी वारा झोडपणार, अजिबात घरातून बाहेर पडू नका, हवामान खात्याचा गंभीर इशारा आला। 120 ते 150 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे सुटले। यामध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे या 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आला आहे। तुमच्याकडे फक्त आता 3च तास बाकी उरलेत। या 3 तासामध्ये आपल्या शेती पिकाची कामे तुम्ही उरकून घ्यायचं आहे, कारण की 3 तासानंतर दगड पडल्यासारख्या गारा तुमच्या घरावर, शेतामध्ये या 20 जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील। संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस रेकॉर्ड मोडणार। आज रात्री महाराष्ट्राला मोठा धोका, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केलाय। राज्यातील सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय, कारण आजचा दिवस हा मागील 25 वर्षांचे रेकॉर्ड या ठिकाणी मोडणार असल्याची माहिती समोर येत आहे। होय, महाराष्ट्रावर आज दुहेरी संकट। या बंगालच्या उपसागरातून एक कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रातून दुसरा कमी दाबाचा पट्टा, असं दोन्ही कमी दाबाचे पट्टे एकाच वेळी महाराष्ट्राच्या मध्यभागी एकत्र येऊन आज मध्यरात्री फुटणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी, इशारा देण्यात आलाय। ही बातमी या ठिकाणी कदाचित तुम्हाला खोटी वाटेल, पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी काही ठिकाणी वादळी वारा व भयानक वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे हवामान खात्याच्या माध्यमातून सतर्कतेचा गंभीर इशारा सर्व नागरिकांना आणि जनतेला, शेतकऱ्यांना या ठिकाणी आता देण्यात आला आहे। कमी दाबाचं एक भयानक सक्रिय वादळ तयार झालंय आणि ज्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडणार। त्यामुळे कालही बातमी अशाच प्रकारे देण्यात आली होती, पण लोकांनी हलक्यात घेतलं। पण पुण्यातला एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे आता एक हाय अलर्ट या ठिकाणी आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय। आताही स्पष्ट झालंय की दोन्ही बाजूंनी कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्रात धडकत आहेत, पण आज याची सुरुवात सकाळपासून झाल्या। त्यामुळेच हवामान विभागाने हा अतिशय धोक्याचा इशारा आज रात्रीसाठी देण्यात आला आहे। आज दुपारपासूनच 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात हाहाकार उडणार। म्हणजे आज दुपारपासून सुरुवात झाल्या। पहिल्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा आहे तर तो आता 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये भयानक गारांचा पाऊस पडायला सुरुवात झाल्या। विजांचा महाभयंकर तांडव या ठिकाणी होऊ लागलाय। पाठीमागून सोसाट्याचा वारा येऊ लागलाय। दुसऱ्या टप्प्यात 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत भयानक वादळी वारा पाऊस असेल। या टप्प्यातील अवकाळी पावसाचा तडाखा दुप्पट पटीने वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे, कारण की त्यावेळेस अरबी समुद्रातला एक कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने सक्रिय होऊन 16 जिल्ह्यांवर गारांचा पाऊस आज रात्री या ठिकाणी पडणार आहे। तिसरा टप्पा संध्याकाळी बरोबर रात्री 12 नंतर सुरू होईल। या टप्प्यामध्ये शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये भयानक चक्रीवादळाचा, विजांचा आणि या ठिकाणी आता आबाळ फाटून गारपीट होण्याची शक्यता आहे। गारांचे गोळे बरसण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती गेल्या 25 वर्षात कधी सुद्धा झालेली नव्हती। इतकी भयानक परिस्थिती आज या ठिकाणी झाल्याची माहिती समोर येत आहे। सकाळी याचा ट्रेलर पुण्यात दिसलाय। व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आता पाहिलेला सुद्धा असेल। हाच ट्रेलर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। या बातमीला हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण की हवामान खात्याच्या बैठकीमध्ये थेट या ठिकाणी मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्र्यांनी देखील 5 सूचना सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काय दिलेत नक्की ऐका। मुख्यमंत्र्यांनी धोकादायक जिल्ह्यांची नावे स्वतः सांगितलेत। त्यामुळे ही बातमी हलक्यात घेणं खूप चुकीचं ठरू शकतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची आता रिपरिप सुरू आहे। काही जणांना वाटत असेल की यात काय एवढं मोठं आहे, सावध व्हा। सकाळी 13 जिल्ह्यात या ठिकाणी गारांनी दारांना सोडवलंय। पंढरपुरात, सोलापूरमध्ये विजांचा इतका भयानक कडकडाट झाला की मोठं आर्थिक नुकसान या ठिकाणी झालंय। काल रात्री एकाच गावात 5 ठिकाणी वीज पडल्याचे अंगावर आणणारे काटे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। काल जे घडलं ते फक्त ट्रेलर होता, पण खरा पिक्चर आजपासून सुरू होतोय। पुढच्या 24 तास अत्यंत जीवघेणं या ठिकाणी ठरू शकतात। त्यासाठी 20 जिल्ह्यांची रेड अलर्टची लिस्ट देखील आता या ठिकाणी आता ठरवण्यात आल्या। प्रत्येक मराठी माणसाला 5 महत्त्वाच्या सूचना दिलेत, कारण की संपूर्ण महाराष्ट्रात आता आणीबाणीसारखी परिस्थिती या गंभीर स्वरूपाच्या पावसामुळे होण्याची शक्यता आहे। ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। तुमचा जिल्हा या ठिकाणी धोक्याच्या यादीत आहे का हे आत्ताच तपासा।
20 जिल्ह्यामध्ये तांडव होणार आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यांनाही निसर्ग आपलं आता या ठिकाणी वेगळंच रूप दाखवणार आहे. आज संध्याकाळपासून वातावरणात असे काय बदल झालेले दिसतील की तुम्हाला सावरण्याची संधी मिळणार नाही. आता पांढरे ढोक त्या ठिकाणी आता तुम्हाला ढग आलेले दिसेल, काय टोक होतील आणि पावसाचे थेंब सुरू होतील. अवघ्या 3 मिनिटात गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटेल. समुद्रातील चक्रीवादळाची सदृश्य स्थिती आज मध्यरात्री एकामेकांना भिडणार असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकल्या असतील तर आजची रात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. सरकारने दिलेल्या 5 सूचना पाळल्या नाहीत तर मोठा हाहाकार उडू शकतो. म्हणूनच आपल्या इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी रेड अलर्ट 2026च्या या पावसाबद्दल देण्यात आला आहे की एरवी समुद्राची जी हालचाल आहे तर यामध्ये वेगळी असायची, पण आज पहिल्यांदाच दोन्ही समुद्रातून संकटाचा मोठा वेढा पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने 5 आदेश या 20 जिल्ह्यात जे राहत असतील त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. मग ही यादी कोणती आहे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यात भरडले जाणार आहेत, कुठे सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. दर 3 तासांनी परिस्थिती बदलणार असून मध्यरात्री तिसरा आणि सर्वात भयंकर टप्पा तुम्हाला रात्री 2 वाजल्यापासून आता जाणवेल. जर तुमच्या जिल्ह्याचा नंबर या तिसऱ्या टप्प्यात असेल तर तुम्ही आत्ताच या ठिकाणी सावधान राहायचं आहे, कारण संध्याकाळी 6 ते 8 पहिला टप्पा असून 8 जिल्हे त्यामध्ये आहेत. नंतर 9 ते 11 दुसरा टप्पा, तर रात्री 12 ते पहाटे 4च्या सुमारास विनाशकारी टप्पा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण राज्याची दाणादाण उडण्याची शक्यता आहे. या 24 तासात नेमका आता काय काय घडणार आहे, कशा प्रकारची परिस्थिती होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे फक्त 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा. सरकारने सांगितलेल्या 5 खबरदारीच्या गोष्टी, नेमकं काय काय बचाव करायचा आहे, सगळी सविस्तर माहिती समजून घ्या. व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, कारण ही माहिती थेट हवामान विभाग आणि सरकारची आहे. त्यामुळे मोबाईल लक्ष देऊन या ठिकाणी आता लक्ष द्या. मोबाईलवर मेसेज या ठिकाणी आता तुमच्यासुद्धा आला असेल, त्यामागचं गांभीर्य आणि जिल्ह्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेचच आता पाहायला मिळणार आहे. पुढच्या 1 मिनिटांच्या आतमध्ये जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा. आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर आभाळ फाटणार, सगळीकडे गारपीट या ठिकाणी झाल्या 2 दिवसांच्या पाठीमागे, आणि मध्यरात्री या 20 जिल्ह्यात हाहाकार उडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या. आता ही बातमी साधी नाही तर शासकात आता निसर्गाचा एक मोठा इशारा आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी अतोनात आता हानी अटळ आहे. अवघ्या 5 मिनिटापूर्वी सॅटेलाइटवरून जे चित्र आले तर ते शास्त्रज्ञ पाहून ते चित्र आता या ठिकाणी हादरून गेलेले आहेत. बाहेर कदाचित ऊन असेल, आभाळ स्वच्छ वाटत असेल, पण हीच वादळापूर्वीची मोठी शांतता तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. एकदा का ढग फुटला की सगळंच या ठिकाणी इतक्या वेगाने घडतं की कोणालाच काही कळत नाही. बघता बघता या ठिकाणी अंधार होऊन जाईल आणि गारांचा समारा होईल की उभं शेत जे आहे तर ते पांढरं या ठिकाणी पडल्यास दिसेल. काही वर्षापूर्वी विदर्भात अशाच प्रकारचं संकट या ठिकाणी आलं होतं आणि मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असले होते आणि लोकांच्या घरांची छप्र वाऱ्याने उडून गेली, झाडं मुळासकट उपटून पडली. पाटेगाव एखाद्या पांढऱ्या चादरीसारखं वेढल्यासारखं अचानक पाहायला या ठिकाणी मिळू लागलं होतं. पिकांचं वाटोळ झालं, जनावरं रक्ताळली होती. तसेच एक भयानक अनुभव आजही या ठिकाणी लोकांच्या काळजात या ठिकाणी धडकी भरतो. आता हवामान तज्ज्ञ सांगतायत की अगदी तसंच जीवघेणं संकट पुन्हा एकदा उंबरठ्यावर येत असल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलंय. पुण्यातील तज्ज्ञांच्या मते आकाशातील ढगांची लक्षणे या ठिकाणी आता साधी नसणार आहे. येणाऱ्या काही मिनिटात मृत्यूचा हा खेळ दारापर्यंत येण्याची शक्यता आहे. पण सगळ्यात मोठी टांगती तलवार आहे निसर्गाचा. पहिला तडाखा म्हणजे कोणाचं घर उद्ध्वस्त करणार, कुठे सर्वात भीषण परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. पुढचे 24 तास महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी किती कठीण या ठिकाणी असणार आहे हे काळजावर दगड ठेवून आपल्याला पाहावं लागणार आहे. स्क्रीनवर नजर हटवू नका, लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी सांगणारी जिल्ह्यांची यादी तुमच्यासाठी आता एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकते. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त धोका या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे त्याची यादी ताबडतोब आता या ठिकाणी पाहूया. ज्या जिल्ह्यावर आता संकटाचे ढग दाटले आहेत तिथे परिस्थिती आता अक्षरशः हाताबाहेर देखील आता जाऊ शकते. हवामान खात्याने दिलेला हा इशारा केवळ पावसाचा इशारा नसून तो निसर्गाचा मोठा हाहाकार माजणारा इशारा या ठिकाणी आता असू शकतो. सुरुवातीला मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव
लातूर तसेच परभणी अकोला या भागामध्ये आता काही वेळ मृत्यूशी झुंज देण्यासारखा आता त्या ठिकाणी असू शकतो। आकाशात असा काही भीषण त्या ठिकाणी आता दाटून येईल की दिवसही रात्र झाल्यासारखा भास होईल। सुसाट सुटणारा वारा आणि विजांचा असा तांडव की घराबाहेर पडणं देखील आता या ठिकाणी आता धोक्याचं ठरू शकतं। ताशी 60 ते 70 किलोमीटर आता वाहणारे वेगाने वारे हे आता घरांची पत्र उडवू लावतील आणि विजांच्या कडकडाटाने जमीन आता अक्षरशः हादरून जाईल। गारांचा प्रचंड मारामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली सोन्यासारखं पिकं आता या ठिकाणी वाया जाण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनी आपली केवळ या ठिकाणी आपत्ती नसून या अग्निपरीक्षाच आहे का असं या ठिकाणी सांगता येतंय। विदर्भाची परिस्थिती या ठिकाणी आता खूप वेगळी असण्याची शक्यता आहे। आपापला जिल्हा नेमकं कशा परिस्थिती असणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता विदर्भाचा विचार केला तर नागपूर, वर्धा तसेच या ठिकाणी अकोला, अमरावती आणि वाशिम हे 24 ते 25 तारखेला या ठिकाणी वातावरण पूर्णपणे पेटलेले असेल। गेल्या काही दिवसापासून सोसलेल्या असह्य उकाड्यानंतर आता थेट आकाशातून गारांचे गोळे या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। आता पिकांचे यामध्ये नुकसान तर करणारच, पण उघड्यावर असणाऱ्या पशुधनाचंही या ठिकाणी मोठं संकट येण्याची शक्यता आहे। काही भागात असा जलप्रलय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की शहरातील मोठे रस्ते नदीच्या पात्रासारखे वाहू लागतील। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन दळणवळण संपर्क यंत्रणालाही कोलमडून पडण्याची भीती आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता या ठिकाणी अहमदनगर, सोलापूर लगतचा परिसर इथेही वादळ वारे, गारपिटीचे चक्र फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे। अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे निसर्गाच्या या भीषण हल्ल्यातून सावरण्याची संधी कोणालाही मिळणार नाही। जुन्या वाड्यामध्ये किंवा कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांनी तातडीची या ठिकाणी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची गरज आहे। पुढे नाले नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी पाण्याचा वाढता वेग पाहून सतर्क राहायचं आहे। आता हे स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा कानाकोपरा या नैसर्गिक संकटाच्या विळख्यात या ठिकाणी अडकली जाण्याची शक्यता आहे। ही आता केवळ बातमी वाचवण्याची नाही तर स्वतःला आपल्या कुटुंबाचा या ठिकाणी आता जीव वाचवण्याची आता आधार आहे। म्हणूनच या क्षणापासून प्रचंड सतर्क राहा। विजा चमकत असताना झाडाखाली उभा राहू नका। घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व काही आत्ताच्या आत्ता या ठिकाणी तुमचं जर आबाळाला असेल तर बंद करून ठेवा। अत्यंत गरज असल्यास घराचा उंबरा अजिबात ओलांडू नका, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजिबात या ठिकाणी घराच्या बाहेर पडू नका। लक्षात ठेवा, निसर्गाच्या कोपापुढं कोणाचंही आतापर्यंत काहीही चाललेलं नाही। तुमची एक छोटीशी चूक या ठिकाणी मोठ्या विनाशकाराला कारणीभूत ठरू शकते। प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षित राहा। प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण सॅटेलाइट इमेज आणि हवामान विभागाचे काही अपडेट्स पाहिले, पाहून थोडी धाकधूक आणि या ठिकाणी तुमच्या मनामध्ये भीती या ठिकाणी वाटत असेल, परंतु सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट मात्र इथं लक्षात ठेवायचं आहे की हवामान खात्याचा हा इशारा असून तुम्ही घाबरून जाऊ नये। कारण मनापासून तुम्हाला एक इच्छित सांगतो की सर्व माहिती आता ढगांच्या स्थितीवरून वर्तवली शक्यता आहे। आपण म्हणतो निसर्गाचे रूप कधी बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे हा अंदाज नेमकं एक सतर्क राहण्याचा इशारा आहे, जेणेकरून आपलं व कुटुंबाचं कोणतंही नुकसान होऊ नये। घरातल्या स्त्रिया आपली जबाबदारी या ठिकाणी मोठ्या पार पाडाव्यात। अचानक पाऊस किंवा वादळ आला की घरातील या ठिकाणी आता आवरताना सावधगिरी म्हणून तुम्हाला घरातली महत्त्वाची कामे उरकून घ्या। कारण आता मागच्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे अशाच प्रकारा वादळी वारा सुटलेला होता, तुम्ही सुद्धा पाहिले। त्यामुळे भयंकर लोकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता तरी सतर्क राहा आणि काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। त्यामुळे काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, हा एक अंदाज आहे। त्यामुळे मोठे कामे करणार असाल तर परत एकदा अनुभवी तज्ज्ञांचा अंदाज घ्या आणि मग शेती पिकांची मोठी कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ताच त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। धन्यवाद।